आज पवित्र एकादशीचा दिवस आहे. म्हणजे खरं ना, लेकराचं काय, लेकरा बाबतीमध्ये काय ममत्व असतं, काय भाव असतो, काय वात्सल्य असतं हे फक्त आईला कळतं जास्त. वडिलांना कळतं पण आईला जास्त कळतं. आणि अशा पुत्रदा एकादशीच्या महापर्व काळावर आपण आईच्याच कुशीत आहोत. आपण सध्या तिची लेकर आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. आजचा दिवस हा महापर्व काळ आहे. गोड अभंग आहे. अभंगाचा अर्थ सांगते. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? संतांच्या चरणावर आमचा विश्वास आहे, आम्ही सर्व भावे त्यांचं दास्यत्व स्वीकारले. बरं, संतांचे आम्ही दास झालो, त्याचा फायदा काय? तिची माझी हित करीती सकळ, संत आमचं कल्याण करतील. तिची माझे हित करीती सकळ. काय कल्याण करतील? जेने हा गोपाळ कृपा करी. ऐका बरं, परमार्थाच्या मार्गावर चालता चालता भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख. परमार्थाचा प्रवास करता करता थकलो भागलो तर संत काय करतील? आम्हाला उचलून घेतील. संतांनी आम्हाला कडेवर उचलून घ्यावं, आमचं कल्याण करावं, भलं करावं. याच्यासाठी तुका म्हणे शेष सेवीन किंवा घेईन आवडी, आणि वचन न मोडी बोलिले ते. आम्ही संतांच्या वाक्याला, वेदाच्या वाक्या एवढं प्रमाण मानू, असा या अभंगाचा अर्थ आहे. फार सुंदर पद्धतीने कीर्तन श्रवण करा. हे कीर्तन, हे चिंतन आपल्या जीवनाला उजाळा, दिशा दिल्याशिवाय राहणार नाही. भक्तीच्या मार्गावर ते नक्कीच तुम्हाला हाताला धरून घेऊन जाईल. एवढी सुंदर संतांची वचनं या कीर्तनामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करेल. विठ्ठल ऐका बरं, कोणताही देश असू द्या, त्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी 3 प्रकारच्या लोकांचं योगदान असतं. 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. राष्ट्राचं नाव 3 लोक मोठी करतात, सती, संत आणि शूर. राष्ट्राची मानहानी सुद्धा 3 लोक करतात, कपटी, कायर आणि क्रूर. हे 3 प्रकारची माणसं देशाचं नाव खराब करतात. आणि देशाचं नाव वाढवतात कोण? सती, संत आणि शूर. सतीनं काय करायचंय? सती म्हणजे माझ्या माता वर्ग. तुम्ही काय करायचंय? सतीनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची, आणि शूरानं देशाचं संरक्षण करायचं. तिघाकडे 3 मोलाच्या जबाबदाऱ्या आहेत. माझ्या ताईंनो, तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. घरातली स्त्री ही घरामध्ये फार मोलाची असते. कोणी म्हणत असेल स्त्रीकडे काय जबाबदारी आहे? पुरुष जर समाजातल्या गोष्टी पाहत असतील तर अख्खं घर सांभाळण्याची जबाबदारी माझी मातावर्ग घेत असते. स्त्रीकडे खूप मोठी जबाबदारी आहे. स्त्रीला सामान्य समजून तिची कधीच, तिला तुच्छ समजून तिची निंदा करू नये. स्त्रीचा सन्मान करावा. अरे, स्त्री शक्तीचं रूप आहे. म्हणून तर इच्छा देवी ट्रस्ट मंडळाने यावर्षी महिला सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. नारी की निंदा करो यारो, नारी रतन की खान. अरे, जिस नारी से पैदा हुए शोक भीष्म हनुमान. स्त्री काय सामान्य आहे का? प्रचंड ताकद आहे का स्त्रीमध्ये? स्त्री जेव्हा ठरवते ना, तेव्हा ती स्वतःच्या जीवनामध्ये अद्भुत काहीतरी करत असते. फक्त स्त्रीनं स्वतःला ओळखावं. प्रचंड ताकद आहे आपल्यामध्ये. कांदेव आहे का? माझी मातृशक्ती जेव्हा हातात पुस्तक घेते ना, तेव्हा तीच तर सरस्वती असते. तुम्ही सरस्वती आहात.
जेव्हा आपण ग्रंथ हातामध्ये घेऊ तेव्हा लोक आपल्याला सरस्वती रूपामध्ये साकारतील. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हे, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. माझी मातृशक्ती हातात जेव्हा पुस्तक घेते तेव्हा तीच सरस्वती असते. माझी मातृशक्ती राशीचं माप ओलांडून जेव्हा लग्न प्रसंगी गृहप्रवेश करते त्यावेळेला तुम्हीच तर लक्ष्मी असता. घरातल्या लोकांना चांगले पदार्थ तयार करून खाऊ घालताना त्या घरातली अन्नपूर्णा तुम्हीच असता. घरातली जर कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावरती लावताना त्या घरातली रेणुका तुम्हीच असता. आणि घरावर संकट आलं तर सगळ्या पुढे जेव्हा धाडसानं पुढे जाताना ताकदीनं तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. आणि छोट्याशा लेकरानं आई मला हे दे, मला ते दे, लेकराची जेव्हा इच्छा पुरवताना तेव्हा तुम्हीच इच्छा दिली असता. आपण साक्षात शक्तीचं स्वरूप आहोत, फक्त आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. माझ्या ताईनं एक असली शक्तीनं स्वतःला ओळखलं. तिने भगवतीला प्रार्थना केली, आई शेत आम्ही कसतोय आणि त्या शेतातलं पीक दुसरेच कापून घेऊन जातात ग. मंदिर आम्ही बांधतोय पण मंदिर तोडण्याचं काम नको ती लोक करतायत ग. ए आई, आमच्या सुना आमच्या डोळ्यासमोर कोणीतरी उचलून घेऊन जात आहे, आमच्या लेकरांची कत्तल कोणीतरी करतंय, आमच्या गाईला मारण्याचं काम करतंय, आमच्या म्हाताऱ्या माणसांची थट्टा टिंगल उडवण्याचं काम करतंय. आई, या दुष्ट लोकांना दंड देण्याची ताकद मला दे. माझ्या भुजामध्ये तू संचार आणि हे काम जर तुला माझ्याकडनं करून घ्यायचं नसेल तर असा पुत्र माझ्या पोटी घाल की तो या सगळ्या दृष्टांसाठी काल असला पाहिजे, या सगळ्या लोकांसाठी तो तलवार असला पाहिजे. असा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. भगवतीचा धावा केला आणि साक्षात भगवतीनं असा संचार केला की त्या मातृशक्तीच्या पोटी प्रति सूर्य जन्माला आला. त्या सूर्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. सूर्यापेक्षा कमी नव्हता. आजही त्या सूर्याच्या, त्या क्रांती सूर्याच्या चरित्राचा प्रकाश जगभर आहे, देशभर नाही जगभर आहे. जेव्हा एक मातृशक्ती स्वतःला ओळखते ना तेव्हा ती छत्रपती शिवरायांसारखे रत्न जन्माला घालत असते. एक असली शक्तीनं स्वतःला ओळखलं तर तुमच्या माझ्यासाठी शिक्षणाची गंगा खुली केली. आम्ही काही इथे उभं राहून कीर्तन केलं असतं जर आम्हाला पुस्तकच वाचता आले नसती तर. त्या सरस्वतीला नाही पाहिलं आम्ही, पण आमच्यासाठी जी सरस्वतीपेक्षा कमी नाही अशा महिलांसाठी शिक्षणाची सुविधा करणाऱ्या, महिला स्त्री साक्षर होणारी, याच्यासाठी लोकांची दगडशील माती अंगावर येणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पेशवाईला पत्र पाठवलं, आक्रमण करणार आहात. मालवा प्रांताची महाराणी आहे मी. महाराष्ट्राच्या अहिल्यानगरमध्ये माझा जन्म झाला, चौंडी गावात माझा जन्म झाला. मालवा प्रांताची महाराणी म्हणजे कमी काळात कपाळावरचं कुंकू संपलं, सासरारूपी छत्र डोक्यावरचं हरवलं, काळजाचा तुकडा मातीचा आड गेला होता, जावई
या लढायला मी तयार आहे, पण लढाईमध्ये रणभूमीमध्ये पुरुष नाही, 5000 महिला सैनिकांची फौज असेल. महिलांसोबत लढावं लागेल तुम्हाला, घडू नये असं, पण यदा कदाचित तुम्ही जर आमच्या सोबत लढताना हरलात तर लोक नाव ठेवतील तुम्हाला, बायांनी हरवलं म्हणतील. आणि जरी जिंकलात तर असं काही कौतुक होणार नाही, कोणाला हरवलं तर बायांना हरवलं म्हणतील. दोन्हीकडनं तुमचा अपमान होईल, कपभर पाण्यात जीव द्यावा लागेल, जीव जाता जाणार नाही. विचार करून लढाईला उतरा. एका पत्रात ज्यांनी पेशवाईला गार केलं आणि पेशवाईनं परत पत्र पाठवलं, देवीजी आम्ही आक्रमण करायला येणार नाही, तुमच्या राज्याचं रक्षण करण्यासाठी येणार आहोत. 5000 महिला सैनिकांची फौज ज्यांनी तयार केली आणि पेशवाईला नमवलं, अशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर. श्री तसं आपल्यालाही ओळखायचंय. आपण एवढं सुंदर जगायचंय. सगळ्यात पहिले आज लक्षात घ्या, या आमच्या रणरागिणीसारखी आज आपल्याला हातात तलवार घ्यायची गरज नाही. नाहीतर एवढं सगळं कीर्तनात आपण काही कमी नाही, आपण काही कमी नाही हे ऐकून घरातल्याच माणसं उद्धार हे असलं काही डोक्यात घेऊ नका. पॉझिटिव्ह समजून असं घ्या की स्वतःला ओळखा. फक्त चूल आणि मूल इथपर्यंत तर आपलं जीवन मर्यादित नाहीये. दुसरी गोष्ट अशी, कुणाच्या तरी चौकटीवर कुणाच्या तरी चुलीजवळ आपण बसायचं आणि नको त्याच्या गप्पा मारायच्या. सत्पूची सून आली का दादाची सून गेली का, घरच्या भाकरी खाऊन लोकांची निंदा करायला आपल्याला भगवंताने जीवन दिलेलं नाही. हे जीवन आपल्याला भक्ती भजन, चांगली लेकरं घडवण्यासाठी दिलेलं आहे, समाजाला एक चांगली पिढी देण्यासाठी दिलेलं आहे. माझ्या ताईंनो, खरं सांगते मी तुम्हाला, माझ्या माता मावल्यावर या देशाची खूप मोठी जबाबदारी आहे बरं. कारण तुम्ही लेकराला जन्म देऊन समाजाला चांगला माणूस देणार आहात, समाजाला चांगला माणूस देणार आहात. आणि चांगला माणूस देण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ती कलाकृती सुद्धा तुमचीच आहे. लेकरू घडवायचं कसं ही खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे. ती जबाबदारी जी माय माऊली चोख पार पाडते ना, त्या माय माऊलीचं जगामध्ये कौतुक होत असतं पार. आणि कामदेव नाही का, लेकरांनी म्हातारपणे सांभाळावं. एवढ्या क्षुद्र स्वार्थासाठी लेकर जन्माला नाही घालायचे. तुम्हाला कोणीच नाही सांभाळलं ना तर वृद्धाश्रमात सांभाळला जातो. कुठल्याच मठ मंदिरात तरी कोणी तुम्हाला आसरा देईल, गाव पातळीवर कोणीतरी सांभाळलं तुम्हाला. आज असं आपण पाहतो, समाजसेवा करणारे कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांना कोणीच नाही त्यांना आसरा देत आहेत. म्हणून म्हातारपणी मुलांनी सांभाळावं. एवढ्या क्षुद्र छोट्या विचारानं लेकर जन्माला घालायचे नाही. लेकराला असं घडवा, असे संस्कार लावा. बाळा, एक वेळेला तू आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण पुढचा ऐका. बाळा, एक वेळेला तू आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण तू आपली माती, आपली संस्कृती, मातृभूमी याला सांभाळ. तू एवढं सांभाळलं ना, आम्हाला सांभाळलं तर माता आणि मातृभूमी ज्याला कळते ना, अशी लेकरं जगामध्ये कीर्ती करत असतात. बोलला एका माझं कान देऊन, माझ्या ताईनं खूप मोठी जबाबदारी आहे आपल्याकडे. लेकरू चुकलं ना, एक लेकरू चुकला तर समाजाचा खूप मोठा घात होत असतो, समाजाला भयंकर त्रास होत असतो. रोज आपण टीव्ही, पेपर, युट्यूब, फेसबुक या माध्यमातून कितीतरी गोष्टी घटना ऐकतो की एक माणूस चुकला तर समाजाचं किती मोठं नुकसान होतं. मग चुकीचा तो माणूस चांगला घडवायचा का चुकीचा घडवायचा हे आईच्या हातामध्ये आहे. आईने जर ठरवलं तर ती या मातीला, या परंपरेला, या लोकांना चांगला पुरुष देते का, एक चांगलं व्यक्तिमत्व देत असते. लेकराला लहानपणी संस्कार लावा आणि बालपणाचं संस्कार लावायचं त्यांचं वय निघून गेलं आणि मग ते मोठे झालं. तुम्ही जर हातात छडी घेतली तर ते छडी घेतात तर मोडून टाकला, मग काही उपयोग नाही. लहान लेकरू लहान नाही तोवरच त्याला शिस्त, वळण, खरं बोला,
हरिपाठाला चला, तुळशीला पाणी घाला, आई वडिलांचं दर्शन घ्या, रोज ज्ञानेश्वरीचे कोवे वाचा. हे सगळं वळण, ही सगळी शिस्त बालपणीच लेकरांना लावायची. लेकराला वाचता यायला लागल्यानंतर त्याला लिहिता वाचता यायला लागलं, ते 5वीच्या वर्गात गेलं आणि 5वीच्या वर्गात गेल्यापासून तुम्ही त्याच्या हातात जर ज्ञानेश्वरी दिली तर तुमचं लेकरू म्हातारा होईपर्यंत चुकीच्या मार्गावर मी देते तुम्हाला या व्यासपीठावर. का आम्हाला ज्ञानोबायांच्या त्या वाणीवर एवढा विश्वास आहे. 5वीच्या वर्गापासून ज्या लेकराच्या हातात ज्ञानेश्वरी आहे त्या लेकराच्या हातामध्ये तंबाखूची पुडी, गुटख्याची पुडी, नको ती बॉटल, नको तो ग्लास येणार नाही. ही शाश्वती आम्ही देतो जर त्याच्या हाताला ज्ञानेश्वरी उचलण्याची सवय असेल तर. मग लेकरू धाब्यावर पाठवायचं का तीर्थक्षेत्रावर पाठवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. ते लहान असतानाच त्याला वळण लावा. जी लेकरं वळण चुकलेली असतात ना, संस्कार शून्य लेकरं, त्या लेकरांचं फार कठीण आहे. आई वडिलांचं वळण नसलं ना तर लेकरं एवढी बिघडतात, माझ्या ताईंना एवढी बिघडतात. लेकरांचा लाड करा बरं का, लाड करा मी म्हणत नाही, पण अति लाड करू नका. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. ऐकलंय ना? चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमाना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमाना चाहिए. जिस भजन में राम काही गोष्टींचे पथ्य आपण पाळले पाहिजे. लहान लेकराला वेळीच वळण नाही लावलं, खूप लाड केला तर लाडानं लेकरं बिघडतात. अति लाडानं लेकरं बिघडतात. उदाहरण सांगते तुम्हाला. गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 लेकरं झाली. असली खटाटे लेकरं होती, काय सांगू तुम्हाला. एवढी डेंजर आपल्या इच्छापूरमध्ये दाखवायला नाही. कुणाची शेंडी होत, कुणाची मिशी होत, विनेकराचा विना होत. विचित्रच लेकर होती. कुणाच्या डोळ्याचा चष्मा काढून घे. कथेत जर मावशी आणि आई बसले एखाद्या शेजारी बसत, दोघींच्या विणीची गाठ मार. विचित्रच लेकर होती. त्या लेकरांना अख्ख्या गावाला वेग लावून सोडलं. ऐका, त्या गावामध्ये योगानं काल्याचं कीर्तन झालं आणि पाटलाला कीर्तन खूप आवडलं. पाटील म्हटले, अख्ख्या सप्ताहात बाबा तुमचंच कीर्तन 1 नंबर झालं. का म्हणे तुम्ही तुमच्या कीर्तनात देवाच्या एवढ्या खोड्या सांगितल्या, त्या खोड्या माझ्या पण लेकराला मॅच झाल्या म्हणून मला कीर्तन आवडलं. म्हणजे कोण कुठे मग जुळलं काही सांगता येत नाही. ठीक आहे. पाटील बाबा म्हणतात, बाबा आमच्या घरी चहा प्यायला चालला. महाराज म्हटले, कोणा कधीतरी या गावाला यावं लागलं. गावाचं मन मोडावं पण गावच्या पाटलाचं मन मोडू नाही. कुणाचं जरी नाही ऐकलं तरी सरपंचाचं गावाचं मन मोडू नये. महाराज पाटलाच्या घरी चहा प्यायला. महाराज सोफ्यावर, पाटील खुर्चीवर. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये पती पत्नी एकमेकाला खूप आदराने बोलायचे. पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला, पाटील बाई. त्या म्हटल्या, जी. असंच होतं पूर्वी. त्या जी म्हणायच्या, ते पाटील बाई म्हणायचे. आता तुम्ही फक्त पाटील बाई म्हणून तर का, जी तुम्हाला येणारच आहे. उद्या प्रयोग करा, पाटील बाई. त्या जी नाही म्हणणार,
ते इकडंच आईस्क्रीम होतं, पुढं काही बोलतच नाही. आवाज पाटील बाई जी 2 कप चहा करा, लगेच करते. पाटील फार छान होती. पाटलीनं चहा ठेवला. महाराजांच्या पाटलाच्या गप्पा चालू झाल्या. पाटलाच्या कार्ट्याला कुणीकडनं कळलं आपल्या घरात महाराजांना. कार्ट गल्लीत गोट्या खेळत होते. महाराज आपल्या घरी आले, कळालं त्याला 120 स्पीडनं धूम पडालं. पाहुणे घरात आल्या लेकरं का गोंधळ घालतात त्याचं उत्तर अजून कळलं नाही. पाहुणे घरात आले ना, लेकरं उलट्याच उड्या मारतात. कोणती उडी म्हणतात त्याला? कोणती उडी? मी काय उडीच्या विरोधात नाही बरं. मारू द्या उडी. आईला उडी मारा, बापाला उडी मारा, का पाहुण्याच्या थोबड कधी काट्यानं म्हाताऱ्या माणसाचं तोंड उडी मारली होते. 2 दात ती सुद्धा म्हाताऱ्याला घरात घेता कुणी घेईनाकडे जाताना असं नव्हतं, येताना असं पुस्तकाला लेकर फार कठीण. मग ते कार्ट 120 स्पीडनं घराकडे पळत आलं आणि घराकडे पळत आलं. महाराज सोफ्यावर बसले होते. असं पळत आलं, असं पळत आलं, असं पळत आलं महाराजांच्या बाजूला सोफ्यावर. जसं दणकन बसलं तसे महाराज महाराज छताला चिटकले 2 तास. येता खाली गेला. जसा फॅन फिरायचा तसे महाराज फिरायचे. शेवटी आकड्याला खाली काढून द्यावे लागले. महाराज एकच म्हणायचे, मी जिवंत आहे. पाटील म्हटले, बाबा तुम्हाला काही झालं नाही, निवांत राहा. बकेट भर पाणी पाटला महाराजांच्या डोक्यावर. तेव्हा कुठे महाराजांनी श्वास सोडला, फुसकारा सोडला. कार्ट विचित्रच होतं. महाराजांच्या बाजूला बसले. बसलं त्यांना महाराजांच्या पिशवीतच हात घालला. महाराज म्हणायचे, नारळ घे नका पण पाकिट घ्यायची. कारण त्याच्या कीर्तनाचं पाकिट पण होतं. महाराजांना लक्ष्मीला घेतला, त्यांना पुरी फिरून बाजूला गेली. लेकरो विचित्र, छोड़ूंगा नहीं महाराज मैं आपको बदला लेकर रहूंगा. मनात म्हणते बदला लेकर रहूंगा. महाराजांचा जीव असा घाबऱ्या. आता काय करतोय काय माहिती. कार्ट महाराजांच्या समोर आलो आणि महाराज जुन्या काळातले होते. मोठ्या मिशा, दाढी, शेंडी दाखवायला पण नाही मला इथं. असं रुबाबाचे महाराज होते. कार्ट पुढे आलं आणि महाराजांच्या मिशा कचकन पकडल्या. दोन्ही मिशा ओढायचं, चिकू करून मिशा ओढायचं. महाराजांच्या डोळ्याला टचटच पाणी आलं. महाराज म्हणतात, बाळा असं दाढी मिशाला खेळू नये, इकडे बस बाजूला. नाही बाबा, तुमच्या मिशासोबतच खेळायचं. पाटील म्हणतात, महाराज म्हणतात, पाटील लेकराला काही सांगा, दाढी मिशा खेळताय, दुसरं काहीतरी खेळायला द्या. पाटील म्हणतात, बाबा खेळू द्या, त्याला झोका खेळायची सवय. महाराज म्हणतात, त्या काही झोक्याच्या दोऱ्या नाही, त्या माझ्या मिशा काढायला बाजूला. कसं कार्ट बाजूला काढलं. महाराज म्हटले, या घरात अक्कल नाम शून्य आहे, कुणालाच काही कळत नाही. पटकन इथून सुटका करून घेतो. तेवढ्यात चहा आला. महाराजांनी श्वास सोडला. कपातला पूर्ण चहा बशीत ओतला. बशी ओठायला लावली आणि 5ची मोटर चालू झाली. चहा पिताय महाराज, तोंड भासते तरी महाराज चहा ओढत होते. महाराज सुरू करून चहा पित होते. तेच कार्ट पळत आलं आणि बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. एकीकडनं महाराज चहा पिताय, दुसऱ्या बाजूला कार्ट चहा पिताय. गाण्याचे दिवस होते. महाराजांनी सुरू केलं ते पूर्ण करायचं. थंडीचे दिवस कार्ट्याला जाम सर्दी झालेली होती आणि सर्दी 8 दिवसाच्या मुक्कामात चांगली पेटलेली होती. काय सांगू. आता चहा पिताना महाराजांची नजर बरोबर त्याच्या भिंगाकडे. बाप रे बाप, मसाला पाहिला. महाराजांना उलटी यायची वेळ. महाराज आणि तो मसाला आतमध्ये सांगत नव्हता, बाहेर पण यायचा. महाराज म्हणतात, बाळा तू एकटाच चहा पी. नाही बाबा, तुझ्या सोबतच प्यायचा. बोलायच्या नादात चहाची वाट गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते.
झटकला, बशीमध्ये पडला. लाल रंगाचा चहा पिवळ्या रंगाचा झाला. बशीच हातातून सटकली, धोंडरातून पडली. चहा बघून गेला तर पार्सल धोंडरावर झाला. महाराज जाम चिडलेले होते. कर 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 दात खात होते, पण बोलता येत नाही मोठ्याच्या लेकराला. महाराज म्हणतात, पाटील बुवा, एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे? पाटील म्हणतात, बाबा तुमच्या आशीर्वादाने आमचंच. महाराज म्हटले, बरे, आमच्या आशीर्वाद आमच्याच मुलावर आहे. पाटील, असे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला? बाबा, फक्त 2. महाराज म्हणतात, पाटील, तुमचा एक सोन्याचा तुकडा इथं आहे, तुमचं दुसरं सोनं कुठे? पाटलांना सांगितलं, बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. दृष्टांत संपला. चेक करून घ्या, आपल्या आशेच आहेत तर कसे आहेत. असे असतील तर थोडेसे संस्कार लावा, थोडं वळण लावा, थोडी शिस्त लावा, हातात हरिपाठ द्या, ज्ञानेश्वरी द्या, कथेला घेऊन या, कीर्तनाला घेऊन या, आई वडिलांचं दर्शन घ्यायला लावा, तुळशीला पाणी घालायला सांगा, इच्छा देवीच्या दर्शनाला घेऊन या. म्हणजे ते असे नाही निवडणार, कसे आता सांगितले तसे. तर माझ्या ताईनो, या समाजाला आपण लेकरू कसं देतोय याचा लाख वेळा विचार करायचा आहे. एवढे चांगले संस्कार लेकरांना लावा, एवढे चांगले संस्कार लावा की जसं छत्रपती शिवरायांच्या आईचं नाव स्वाभिमानानं घेतलं जातं, तसं आपल्या लेकराचं कौतुक करताना आपलं सुद्धा नाव समाजाने घेतलं पाहिजे. असं लेकराला म्हटलं पाहिजे. जसं शिवरायाबद्दल बोलताना म्हणतात, अशा वाहिनीचा तो छावा, आपल्या लेकराला सुद्धा बोलताना म्हटलं पाहिजे, वाघिणीचा छावा आहे. तर एवढं वळण लावा, एवढं वळण लावा की ते गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा, नवे नवे जगाचा स्वाभिमान बनले पाहिजेत. एवढी लेकरं सुंदर. ऐसा पुत्र देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा देवा, देई देवा देवा, ऐसा पुत्र देई देवा. जग भाते त्याला पुत्र देई देवा देवा, ऐसा 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 पुत्र देई देवा देवा. फार गोड गायला भक्तिताई, भक्तिताईसाठी टाळी. ऐसा पुत्र देई देवा, जग म्हणे त्याला बाबा. पण लेकराला जगानं बाबा म्हणावं याच्यासाठी आईनं लेकराला फार वळण लावणं गरजेचं आहे. माझ्या ताईंनो, हे तुमच्या हातामध्ये आहे सगळं, लेकरू कसं घडवायचं ते. म्हणून सतीनं संस्कार लावायचे, शूरानं देशाचं संरक्षण करायचंय. माझ्या तरुण भावंडांनो, मावा गोवा गुटखा खाण्यात वेळ घालवू नका, शरीर बर्बाद करू नका. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही. आज आपण मावा गोवा खाऊन खोकले झालेलो आहोत, आतून आपली बॉडी पोखरली आहे, अजिबात ताकद नाही माझ्या तरुण भावंडांच्या अंगामध्ये. आणि मग ताकद नाहीये असं संकट येतं आपल्या घरावर, आपल्या समोर,
आपल्या परिवारावरती भलं मोठं संकट आलेलं पाहतो, त्यावेळेला अंगात ताकद नसल्या कारणानं आपण काहीही करू शकत नाही. म्हणून माझी विनंती माझ्या भावंडांना, मावा गोवा गुटक्यामध्ये तुम्ही जे पैसे घालवतात ना, त्या पैशाचे काजू बदाम पिस्ता मनुका अक्रोड आणा, दूध प्या, तब्येत चांगली करा. नाही तुमच्याकडे काही, किमान तुमच्या अंगातल्या ताकदीला पाहून तरी कोणी तुम्हाला सलाम केला पाहिजे, तुमचा धाक असला पाहिजे. लक्षात घ्या, बनवा स्वतःला. काळाची गरज आहे. तुम्ही देशाची ताकद आहात. यंग पॉवर इज अ कंट्री पॉवर. पण माझी भावंड काहीतरी नको ते खाऊन उगीच वारा आला की उडून जाण्यासारखी आहेत. म्हणून माझ्या भावांनो, एक बहीण म्हणून या गादीवर मी उभी आहे. समाज हिताचं, माझ्या भावंडाच्या हिताचं सांगणं माझं कर्तव्य आहे. खरं तर माझे तरुण बांधव सुधारले पाहिजेत. त्यांना त्यांची जबाबदारी कळाली पाहिजे. व्यसन करून जीवन बर्बाद करू नका. या मातीत जन्माला आलेला प्रत्येक माणूस, मी गाव, तालुका, जिल्हा, राज्यापर्यंत बोलत नाही, मी भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक तरुण, प्रत्येक व्यक्ती हा मोलाचा आहे, अनमोल आहे. प्रत्येक जण अनमोल आहे. का? जीवनच अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. माझ्या दादांनो, माझ्या भावंडांनो, माझी विनंती तुम्हाला, काहीतरी वाईट व्यसन करून जीवन बर्बाद करू नका. कारण आई तुम्हाला जेव्हा जन्माला घालत असते, बाप तुमच्याकडे जेव्हा पाहत असतो ना, तेव्हा माय बापाच्या जगण्याच्या आशेचं किरण तुम्ही असता. आणि तुम्ही जेव्हा नशा करून गटारामध्ये पडताना, तेव्हा यांच्या आशा मावळलेल्या असतात. आणि ज्या दिवशी आपलं लेकरू दारू पित आहे, हे आई वडिलांच्या लग्नी कमी कमी होत जातं. ते झुरत असतात, मरत असतात, जीवाला खात असतात, कोसत असतात, तोंडाला पदर लावत असतात, रुमालानं तोंड झाकून घेत असतात. का? ते माझं लेकरू आहे गटारात पडलेलं, हे सांगायची त्यांना लाज वाटत असते. म्हणून माझ्या दादांनो, आई वडिलांचा विचार करा. भविष्यात तुम्ही विवाहित होऊन कोणाचं तरी लेकरू आपल्या घरात आणणार आहात. त्या लेकराला सुख देणं, त्या लेकराला सुखानं सांभाळणं आणि या देशाला पुन्हा नवीन पिढी देणं, ह्या खूप मोठ्या जबाबदारीची कर्तव्य तुमच्याकडे आहेत. देशाची धुरा तुमच्या खांद्यावरती आहे. म्हणून माझ्या भावंडांनो, या पवित्र व्यासपीठावरनं, इच्छादेवीच्या पवित्र दरबारात मी आवाहन करते तुम्हाला, तुम्ही संकल्प करा, शपथ घ्या तुम्ही की आम्ही व्यसनाला हात लावणार नाहीत, गुटख्याला हात लावणार नाहीत, आम्ही तंबाखूच्या पुडीचं व्यसन करणार नाहीत, आम्ही सुपारीकडे सुद्धा पाहणार नाहीत. जो दारू गांजा मत पियो यारो, अक्कल धुंध हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल धुंध हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल धुंध हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल धुंध हो जाती है. अपने अपने जेब का दाम खर्च कर, मुँह में मिट्टी आती है. दारू गांजा अक्कल धुंध हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल धुंध हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल धुंध हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल धुंध हो जाती है. फार सुंदर बाळा, खूप छान. जे बोलते ना त्याचा पुरावा दिलाय वैष्णवीताईनं. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने जेब का, अपने कमर का दाम खर्च कर, मुंह में मक्खी आती है. नशा केली नसताना माशीला तोंडावर बसू देता का तुम्ही? इथं कोणी करत नाही, विचारणं चुकीचं आहे. आठवून सांगा दुसऱ्याचं. नशा नाही केलेली, माशी गालावर बसलेली सहन होते का तुम्हाला? मोठ्यानं बोला ना. नाही. मग नशा केल्यावर जेव्हा तुम्ही शुद्ध हरवून बसता, जी माशी नाकावर गालावर सहन होत नाही, ती 2 तास तोंडात मुक्कामाला असते. आणि ती मुक्कामाला राहिल्यावर सगळेच कार्यक्रम करते पहा.
विचार करा या गोष्टीचा. मी तुम्हाला एक वाक्य सांगत होते, एक वाक्य. माझ्या तरुण भावंडांनो, कुठलीच नशा करायची नाही. ना दारू, ना गुटखा, ना मावा, ना विडी, ना सिगारेट. अजिबात व्यसन करायचं नाही. इथपर्यंत व्यसन करू नका, सुपारीच्या तुकड्याकडे सुद्धा पाहू नका. ऐकताय ना? जो माझा भाऊ सुपारीच्या तुकड्याला सुद्धा पाहत नाही, त्याची सुपारी फुटल्याशिवाय राहत नाही. सुपारी कधी फुटते? शुभमंगल. त्याची वाट पाहताय तुम्ही, पण होईना ना. का? सुपारी तोंडात टाकता, सुपारीच फुटना. माझ्या भावांनो, माझी विनंती आहे तुम्हाला, एवढे निर्व्यसनी राहा, एवढे सुंदर जगा की माय बापानं भले अडाणी असू दे आपले मायबाप, पण त्यांनी छाती ताणून सांगितलं पाहिजे, हे पोर रस्त्यानं चाललेलं धिप्पाट शरीराचं हे माझं पोर आहे, हे सांगितलं पाहिजे मायबापानं स्वाभिमानानं. एवढा स्वाभिमान किमान त्यांना देणं, एवढं तरी तुम्ही उतराई व्हा त्यांच्या बाबतीमध्ये. तर माझ्या भावंडांनो, विषय लक्षात घ्या. तरुण देशाची ताकद आहे, तरुण राष्ट्राचा कणा आहे, मातीचा स्वाभिमान आहे. खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. सांगून सांगून आम्ही थकलोय. आमचे कित्येक जे ज्येष्ठ आहेत वक्ते, महात्मा मंडळी, महाराज मंडळी, लोक निर्व्यसनी व्हावी त्याच्यासाठी मोहीम राबवतात, कीर्तनातून हे विषय सांगतात. या बोलण्याचं चीज करा. एका तरुणानं ठरवा, एकानं ठरवलं ना, त्याला पाहून आणखी 4-2 तयार होतील आणि व्यसनापासून दूर जातील. आपलं राष्ट्र बळकट होईल. तर सतीनं संस्कार, शूरानं देशाचं संरक्षण आणि संतांनी संस्कृती सांभाळायची आहे. संस्कृतीचे उपासक जगद्गुरु तुकोबराय. या संस्कृतीला सांभाळणाऱ्या संतांच्या बाबतीतला भाव, त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवा. हा मुद्दा अभंगाच्या पहिल्या चरणात संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास, सर्व भावे दास, सर्व भावे दास, झालं त्यांचा, झालं त्यांचा, झालं त्यांचा, त्याची माझी हित करीती सकाळ, त्याची माझी हित करीती सकाळ. सर्व भावे फार सुंदर, फार सुंदर. संतांची पायी काय म्हणतात तुकोबराया, हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या चरणावर आमचा विश्वास आहे.
आता विश्वास शब्द फार सुंदर आहे बरं. विश्वास हा शब्द किती अक्षरांचा बनलाय? झोपले का काय? सांगा पटकन. विश्वास या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 3.5 अक्षराचा हा शब्द आहे. एक जोडाक्षर आहे ना, विश्वास. 3.5 अक्षराचा हा शब्द आहे. आपलाच देह आपल्या हातानं मोजा. किती आहे? 3.5 हाताचा देह आहे. 3.5 हाताच्या देहाचं संबंध जीवन 3.5 अक्षरावर अवलंबून आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेलात, त्या जेवणाचे पैसे देता तुम्ही. पैसे देऊनही त्या वाढलेल्या जेवणावर तुमचा काय असतो? विश्वास असतो. कोणता विश्वास? की याच्यामध्ये मुंग्या मुक्कामाला नव्हत्या, याच्यात झुरळं फिरलेली नाहीत, त्याच्यात पालीनं काही घाण केलेली नाही. हा विश्वास आहे त्या जेवणावर तुमचा. डॉक्टरांकडे गेलात, डॉक्टर साहेब कोणतं औषध कुठं द्यावं आम्हाला काही कळत नाही, इंजेक्शनमध्ये काय औषध भरलं आहे आम्हाला कळत नाही, पण आम्ही डॉक्टरवरती ठेवलेला तो काय आहे? विश्वासच आहे. तोंडा मागितला हुंडा दिला आणि लेकरू काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हवाली केलं. सासरी वाटी लावली मुलगी. त्या हुंड्यापेक्षाही सगळ्यात मोठा काय असतो? विश्वास, की आमच्या लेकराला सांभाळतील. 1 रुपया हुंडा घेतला नाही आणि सून घरात आणली, ही म्हातारपणे सुखात सांभाळल. हा काय आहे? विश्वास. पण कधी कधी याच विश्वासाला तडा जातो. एक कीर्तनात आजीबाई रडत होत्या माझ्या, खूप रडायच्या. मला वाटलं आजी कीर्तनात रडते, कीर्तन खूपच कळू लागलं वाटतं आजीला. मी सगळी माणसं सोडली, म्हातारीकडे पाहूनच कीर्तन करायला लागले. कधी कधी आमचा पण रॉंग नंबर लागतो बरं, लागतो. एक बाबा कीर्तनात अशी मान हलवायचे, असे डोलायचे. मी म्हटले अरे श्रोता असावा तर असा, काय तल्लीन होऊन बाबा कीर्तन ऐकताय. एकानं सांगितलं दीदी ते बहिरे आहेत. कधी कधी आमचा सुद्धा रॉंग नंबर लागतो. तसं ती आजी रडत होती. मला वाटलं आजीचे अष्टसात्विक भाव जागे झाले. आजी कीर्तन झालं, मी आजीची भेट घेतली. म्हटलं आजी का बरं रडताय तुम्ही कीर्तनात? कीर्तन कळालं का तुम्हाला? दीदी काहीच नका विचारू मला. म्हटलं आजी एवढ्या दुःखी आहात, काय म्हाताऱ्याचा काही त्रास आहे का? दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या इच्छापूरमध्ये नाही. म्हटलं चांगलं आहे म्हातारं, खूप चांगलं आहे. म्हटलं कशावरनं चांगलं आहे ठरवलं तुम्ही? ऐन तरुणपणामध्ये कुणाच्या मिरच्या, कुणाचे दोडके, कुणाचे भोपळे गुपचूप तोडून घेऊन यायचे मी. पुढचं तर ऐका. सारं गाव भांडायला यायचं, पण म्हातारं माझ्याच बाजूनं बोलायचं. म्हाताऱ्याच्या भाकरीचा प्रश्न होता, ते तुमच्याच बाजूनं बोलणार नाही तर कुणाकडनं बोलणार? म्हटलं ठीक आहे आजी, म्हातारं चांगलं आहे. पोराचा काही त्रास आहे का? दीदी माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या पंचक्रोशीत नाही. म्हटलं काय करतो पप्या? रोज कीर्तनाला जातो. म्हटलं नोकरी आहे का? नाही नाही शेतकरी आहे. बरं गाडीमध्ये पेट्रोल कुठून टाकतो? कीर्तन संपायच्या आत उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हटलं पप्या पण एक नंबर आहे आजी, सगळं घर छान आहे. मग अडचण काय? रडायचं कारण काय? मग शेवटचा मुद्दा राहिला. म्हटलं पप्याचं लग्न झालंय का? बरेच दिवस झाले, 10 वर्ष झाले पप्याचं लग्न झालं. म्हटलं मग काही सुनाचा त्रास आहे का तुम्हाला? म्हातारी माझ्या गळ्यातच पडून रडायला लागले. सुनाचा त्रास आहे का म्हटल्यावर म्हटलं आजी सुनबाईचा त्रास काय सांगू दीदी तुम्हाला. माझ्या डोक्याला तेल नाही, माझ्या भाजीला तेल नाही, अंगाला साबण नाही, कपड्याला साबण नाही. माझं खोटं वाटत असेल तर वास घेऊन पहा मला. मी म्हटलं मला नका वास देऊ, खोटं बोलत नाही दीदी,
4 दात राहिलेत पण ती तोंडाला लावायला मंजन देत नाही. खोटं वाटत असेल तर नको, सगळं खरं आहे तुमचं, वाद देऊ नका. म्हटलं आजी एवढी सून तुम्हाला त्रास देते, जवळच्या नात्यातली आहे का दूरच्या? सख्या भावाची. म्हटलं मग सख्या भावाची आहे म्हणूनच काम फसलं म्हणलं तुमचं. इथं बऱ्याच तशा जोड्या असतील सख्या भावाच्या, त्या एकमेकीला पहा म्हणत होत्या, पहा पहा आपल्यावरच आलंय आता. म्हटलं आजी तुमचं विश्वास फसला. म्हटलं म्हणे दीदी भावाची पोरगी सांभाळल म्हणून आणली, पण माझ्या विश्वासाला तडा गेला. हाच विश्वास आहे. व्यवहारामध्ये आपण जीवन जगत असताना एखाद्या कामावरती एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. कधी कधी विश्वास सांभाळला जातो, कधी विश्वासाला तडा जातो. या सगळ्या उदाहरणातून मला एकच सांगायचं की माणसाचं जीवन हे विश्वासावर अवलंबून आहे. पण हा विश्वास ठेवायचा कुठे? संतांच्या पायावर. व्यवहारात विश्वास ठेवला तर कधी कधी दगाफटका होण्याची शक्यता आहे, पण संतांच्या पायावर विश्वास ठेवा, तुमचं नुकसान होणार नाही, दगाफटका नाही, तुमचं कोटी कल्याण होईल. संतांच्या चरणावर विश्वास ठेवायचा. नेमकं काय करायचं तर संतांची सेवा करायची, संतांनी सांगितलेलं ऐकायचं, संतांच्या वचनानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. बरं, संतांची सेवा केली म्हणजे संतांच्या चरणावर विश्वास ठेवला, भलं होतं का? 100%. उदाहरण सांगते तुम्हाला, कान देऊ नाही का? धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यक्ती आहे, खूप धनवान आहे तो, आणि खूप धनवान असल्या कारणानं त्याचं नाव धनपाल आहे. पण तो धनपाल एवढा श्रीमंत होता पण लग्नच करत नव्हता. का? म्हणे मी धार्मिक आहे, माझ्या प्रपंचात जर धर्मविरोधी मुलगी माझी पत्नी म्हणून आली तर माझ्या सगळ्या देवधर्माचं वाटोळं होईल. मला माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या परिवारात, माझ्या गृहस्थ जीवनामध्ये अशी मुलगी मला पत्नी म्हणून पाहिजे ना. मी जर पूजेला बसलो तर तिनं पाणी आणून द्यावं, मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाळावं, मी देवाला तिलक करू लागलो तर तिनं फुलं आणून द्यावीत, मी जर देवाला आरती ओवाळू लागलो तर तिनं घंटा वाजवावी, मी जर पारायण करू लागलो तर तिनं दिवा लावावा, आणि मी देवाला नमस्कार करू लागलो तर तिनं देवाला प्रसादाची व्यवस्था करावी. अशी पत्नी जर माझ्या कुटुंबामध्ये असेल तर माझं जीवन सफल होईल. अन्यथा माझ्या विरोधी स्वभावाची पत्नी जर माझ्या कुटुंबात आली तर माझं काही भलं होणार नाही. म्हणून धनपाल बरेच दिवस लग्नच करणात, ऐकताय ना, लग्नच करायला तयार नाहीत. एक दिवस असा एक स्थळ लक्षात आलं. कोणीतरी सांगितलं धनपालजीला, धनपाल अशी मुलगी आहे, तिची अट आहे, जो 1000 वारकऱ्यांना रोज जीव घालल ती त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. अरे धनपाल म्हटलं, ही तर माझ्याही पेक्षा धार्मिक आहे, हिच्यासोबत लग्न करताना काही अडचण नाही, पत्रिकासुद्धा पाहणार नाही. आणि मग धनपालचं त्या मुलीसोबत लग्न झालं. काही लग्नानंतरचे विधी पूर्ण झाले आणि धनपालजी पत्नीला दिलेला शब्द आता पूर्ण करणार आहेत. कोणता शब्द? रोज 1000 संतांना, वारकऱ्यांना, देव ब्राह्मणांना जीव घालायचं, तो शब्द. धनपालजी निमंत्रण द्यायला गेले, तिला सांगितलं तो संतांना जेवणासाठी पक्वान्न तयार कर. ती पक्वान्न तयार करायला लागली. धनपालजीनं निमंत्रण दिलं, हजारो लोकांची पंगत बसली. एवढे सुंदर पदार्थ होते ना, बोट चाटून चाटून खात होती लोक. शिरा, कढी, वडी, बासुंदी, पुरी, मसाले भात, आमटी, खीर,
बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, गवारची भाजी, कोशिंबिरी वडी, हिरव्या मिरच्याचा ठेचा, तळलेले पापड, टोमॅटोची चटणी, वांग्याचं भरीत, विसरू नका आज एकादशी आहे म्हणून. एवढे पक्वान्न तिनं केले, एवढं आनंदानं जेवण केलं सगळ्यांनी. त्या जेवणाची चर्चा झाली. अरे म्हणे खूपच पदार्थ आहेत आणि जाताना सांगितलं उद्या पण जेवायला या. मग आपला वारकरी संप्रदाय, आपला हिंदू धर्म, आपली भारतीय परंपरा अशी आहे, जर आपण 10 लोकाला जेवायला निमंत्रण दिलं आणि जर 15 लोक जेवायला बसली तर उरलेल्या 5 लोकांना आपण पात्रावरचं उठवून लावत नाही. आपण म्हणतो बाबा रे नाही बरं पोटभर पण घासभर खा, पण ताटावरचं उठू नको. बरोबर ना? ही आपली रीत आहे, या देशाची रीत आहे, ही आपल्या वारकरी संप्रदायाची रीत आहे. 2 घास खा. मग 1000 लोकांचं निमंत्रण होतं पण आले जेवायला 1100, कधी 1200 लोक जेवायचे, कधी 1500 लोक जेवायचे. धनपालजी बोलवायला आणि त्यांची पत्नी जीव घालायला. रोज जेवणाचा कार्यक्रम. माझ्या ताई दादांनो, धनपाल हे गडगंज श्रीमंत होते, पण जवळचं धन रोजच जेवणात खर्ची होत असेल, येण्याचा काही सोर्स नसेल, धन कमावण्याचा काही सोर्स नाही, तर जवळचं धन संपेल का नाही? धन संपलं जवळचं. धनपालजीच्या लक्षात आलं आता 2च दिवस पुरेल एवढी अन्नधान्याची शिधा सामुग्री आहे, आता संतांना कसं जीव घालायचं, 3ऱ्या दिवशी संतांना कसं जीव घालायचं. मग धनपालजीनं उसनवारी चालू केली. ओळखीच्या लोकांना म्हणायला लागले आम्हाला उसनं द्या. कुणाकडनं डाळ, कुणाकडनं गूळ, कुणाकडनं शेंगदाणे, कुणाकडनं तांदूळ, कुणाकडनं गहू, तेल, मीठ, मिरची. उसनवारी मागितलं, संतांना जीव घातलं. असं 6 महिने चाल ढकल केली. लोक वापस मागायला लागले. धनपालजी तेव्हा नाही का तुम्हाला एक तेलाचा डबा दिला होता, तो द्या ना आता. धनपालजीनं 2 दिवसानं देतो, 8 दिवसानं देतो, देणंच झालं नाही. लोकांच्या लक्षात आलं धनपाल राहिले नाही, आता ते निर्धन झालेले आहेत. लोक आता त्यांना मदतीचा हात करत नाहीत. अरे देऊ नका, दिलेलं वापस येत नाही, देऊ नका. कोणीच मदत करना. धनपालजीचं मन भरून आलं. देवा आता संतांना जीव घालण्यासाठी माझ्याजवळ काही नाही, लोक मला मदत करत नाहीत, कसं जीव घालू संतांना? देवा माफ कर मला, संतांना जीव घालण्यासाठी आता मी चोरी करतोय. बरं देवाची माफी मागितली. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं चोरी चालू केली. कोणाच्या घरनं डाळ, कोणाच्या घरनं गूळ, कोणाच्या घरनं गहू, कोणाच्या घरनं तांदूळ, तेल, मीठ, मिरची चोरी चालू केली. लोकांची चर्चा चालू झाली. अरे पैसे चोरी जात नाही, दागिने चोरी जात नाही, अन्नधान्याची सामुग्री चोरी जाते. मग लोकांनी अन्नधान्याची सुरक्षा वाढवली. धनपालजीच्या लक्षात आलं आता इथे पण चोरी करता येणार नाही. मग धनपालजीनं अशा घरी चोरी करायचं ठरवलं की जी लोक कधीच कीर्तनाला येत नाहीत, जी कधी सप्ताहात अन्नदान करत नाहीत, जी कधी सप्ताहाला देणगी देत नाहीत, तीर्थयात्रेला जात नाहीत, मोबाईलवर काय लागले टी व्हीवर सुद्धा जे कीर्तन ऐकत नाहीत, त्यांच्या घरी चोरी करायचं ठरवलं. मग रोज एकाच्या घरी चोरी. ती लोक शहाणी झाले, कोणीतरी चोरी करता आपल्या इथे, पहारा वाढवला. बरं तिथे पण चोरी करता येईना. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं वाटमारी चालू केली. वाटेवर लोकांना अडवायचं, त्यांच्याजवळचं धन चोरायचं, संतांना जीव घालायचं. ऐका, धनपालजीनं चोरी केली पण त्यातून संतांना जीव घातलंय. त्या वाटेची एवढी चर्चा झाली, अरे म्हणे या वाटेवर ते धनपाल असतो, जाऊ नका त्या वाटेवर. लोक त्या वाटेवर जाईनात. 1च दिवसाची सामुग्री घरामध्ये शिल्लक होती. धनपालजीनं 1 दिवस अगोदरपासनं घर सोडलं होतं. उभा दिवस त्यांनी त्या वाटेवर थांबले होते, पण त्यांना कोणीच त्या रस्त्यावर सापडलं नाही. धनपालजीला 2रा दिवस उजाडला आणि धनपालजीचे डोळे आसवाने डबडबले. श्री अनंता मधुसूदना
पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा। हे नारायणा, आज जर मला कोणी वाटसरू चोरी करण्यासाठी नाही सापडला तर माझ्या घरात संत उपवाशी राहतील, असं रिकामं तोंड घेऊन वापस जाणार नाही मी। देवा, कोणीतरी या रस्त्यावर पाठव की जेणेकरून मला धन लुटून घेता येईल आणि संतांना जीव घालता येईल। मी माझं पूर्ण जीवन संतांच्या पायावर खर्च केलंय। संतांची पायी खर्चावे शरीरा, संतांची पायी खर्चावे शरीर, संतांची पायी। मी माझं जीवन अर्पण केलंय। देवा, माझी विनंती आहे, कोणीतरी वाटसरू पाठव, कारण संत माझ्या दारात उपवाशी नको राहिला। काय तळमळ आहे। ऐका माझ्या ताईंनो, कोणीच दुपारी 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत कोणी त्या रस्त्यावर आलं नाही। धनपालजी म्हटले 12 वाजेपर्यंत वाट पाहणार, कोणी नाही आलं तर हा धनपाल इथे चिता पेटवून त्यात शरीर सोडणार, पण रिकामं तोंड घेऊन घरी जाणार नाही। अरण्यातली लाकडं जमा केली, चिता पेटवली आणि त्या चितेला चक्कर मारायला चालू केले धनपालनं। 3 चक्कर मारेपर्यंत कोणी आलं तर ठीक, नाही तर गेलो। पहिली चक्कर मारायला चालू केली आणि विटेवरच्या मालकानं विटेवरून उडीच मारली खाली। देव स्वतःच्या शृंगार गृहात गेले, एवढे दागिने देवाना अंगावर घातले, एवढे दागिने अंगावर घातले, डोळ्याला चष्मा काय, फेट्याला सोन्याची चैन काय, बाजूबंद काय, जोड्याला सोनं काय, हातातल्या छडीला सोनं, हातामध्ये साकळ्या, गळ्यात साकळ्या, खूप सोन्यानं देव मडला आणि भगवान परमात्मा शेठजीचं रूप घेऊन निघाले। रुक्मिणी मा साहेब म्हटले, बाई आता वेगळाच मेकअप केलाय तुम्ही तर आज, आणि एवढा मेकअप करून एवढे दागिने घालून कुठं निघालात? रुक्माई, माझा विशेष भक्त आहे, त्या विशेष भक्ताला मी भेटायला चाललोय। रुक्माई म्हणतात, मी येऊ का? नको नको, काहीतरी गडबड करशील तिकडे येऊन, तू नको येऊ। स्वामी, मला तुमचा तो विशेष भक्त पाहायचा, येऊ द्या, मला अजिबात काही गडबड करणार नाही। ठीक आहे रुक्माई, लग्नात नाही घातले त्याच्यापेक्षा जास्त सोने घाल अंगावर। रुक्माई सोन्यानं मढल्या, सोन्यानं मढून निघाले 2 जण आणि धनपालजीची 3री चक्कर झाली। धनपालजी चितेत उडी मारणार, आवाज आला, छुम छुम छुम, कान टवकारले आणि पाहिलं मान वळून तर लख प्रकाश पडला होता सोन्याचा। सहस्रदीपे दीपकैची प्रकाशली प्रभा, उजळल्या 10 दिशा गगना आली से शोभा। लख प्रकाश पडला आणि धनपालनं पाहिलं, धनपालनं उडी मारायची सोडली आणि धनपाल देवाकडे, आभाळाकडे पाहून म्हणतो, देवा, अरे तुला 1 डोळा मागितला तर तू 2 डोळे दिले। देवा, तू जब देता है तो छप्पर फाड़ के देता है। खरंय बरं, देव कार्यामध्ये द्याल तुम्ही तर देव तुम्हाला भरभरून देईल, आणि देवानं देऊनही जर आपण त्याच्या कार्यात दिलं नाही तर पुढचं पण ऐका, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, और भगवान जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है। देताना छप्पर फाडून देतो आणि घेताना चमडी सुद्धा काढून घेतो। देवा, अरे काय दिलं तुला? 1 दिवसाची सोय मागितली तर तू 10 वर्षाची व्यवस्था लावली। आता असं लुटतो या म्हाताऱ्या जोडीला। शेठजीचं रूप घेऊन आले होते भगवान, म्हातारं शरीर डुब 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 उड्या मारत, टुन 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 टुन, गुबगुबीत शरीर, मोठी ढेरी, खोल डोळे, तोबरे गाल, आणि त्या ओठामध्ये पान, नाकावरचा चष्मा, अशी ती पगडी, आणि भगवान डोलत 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 आले आणि धनपाल पुढे गेले। शेठजी, जय श्री कृष्ण। शांत बस, जय श्री कृष्ण म्हणायचं नाही का? लोक देवाचं नाव घेतात आणि फसवतात। ठीक आहे शेठजी, नाही घेत देवाचं नाव, काय सेवा करू? अरे म्हणे या जंगलामध्ये धनपाल नावाचा कोणीतरी डाकू आहे,
त्याच्यापासून आम्हाला वाचव आणि पलीकडच्या गावात सोड. तू जर आम्हाला मदत केली तर तुला 5 सोन्याच्या मोहरा दिल्या. धनपालजी म्हणतात, शेठजी तो डाकू मला माहिती आहे, तुम्हाला चांगल्या रस्त्यानं पोहोच करतो, काळजी करू नका, फक्त माझ्या मागे या. देवाला माहिती नाही धनपाल कोण आहे म्हणून, पण काय लीला देवाची. धनपाल पुढे हे दोघं पाठीमागे डुब 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 निघाले आणि पाठीमागे चालताय. धनपाल असल्या जंगलात घेऊन गेला, ओरडलं तरी आवाज जाणार नाही कोणाला. आणि तिकडे किर्र जंगलात घेऊन गेला आणि धनपालनं बाया मागे सारल्या. शेठजी याच देहाला धनपाल म्हणतात. बापरे, भगवान थर 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 कापायला लागले. देवाला काय बोलावं ते कळत. तू धनपाल, तू धनपाल? हो मी धनपाल आहे. बोला आता, जीव जर प्रिय असेल तर पटकन अंगावरचं सोनं काढून द्या, नाही तर असला तुमचा गेम करतो आता. धनपाल हात जोडतो, तुला मारू नको, आम्हाला सगळं देतो तुला. अंगावरचं सोनं काढलं. ऐका ना, भगवान जेव्हा घाबरले होते ना तेव्हा रुक्माई हसत होत्या. का म्हणे मोठे मोठे राक्षस जेव्हा समोर उभे राहिले तेव्हा नाही एवढे घाबरले. आणि याला पाहून किती घाबरायचं नाटक करतात बाई. भगवंतानं कोपरा मारला. रुक्माई तू पण नाटक कर घाबरण्याचं. रुक्माई पण नाटक करतात घाबरण्याचं. घाबरले घाबरले आणि मग भगवान परमात्मा नाटक करतात घाबरल्याचं. अंगावरचं सगळं सगळं सोनं देतात. धनपाल आता येऊ का? छडी दे. छडीशिवाय चालता येत नाही, पाठीतच घालतो तुझ्या छडी. दिली छडी, घे घे घे. धनपाल येऊ का? जोडा दे, पायातला जोडा, त्याला सोनं लागलेलं आहे. धनपाल चप्पल शिवाय चालता, लातच घालतो तुझ्या कमरड्यात. घेऊन टाक घेऊन टाक. जोडा पण दिला. येऊ का धनपाल? चष्मा काढ, डोळ्याचा चष्मा. धनपाल दिसत नाही बिना चष्म्याचं. थांब, तुझा चष्मा काढून देऊन टाकला. चष्मा दिला, जोडा दिला, छडी दिली, पगडी दिली, घडी दिली, सगळं सगळं दिलं. धनपाल आता येऊ का? थांब, तुझ्या बोटात अंगठी आहे ती काढ, कारण या अंगठीत कमीत कमी संतांचं 2 दिवसाचं जेवण होईल. धनपाल ती फसलेली आहे, निघत नाही. थांब, मी काढतो. धनपालनं काढायचा प्रयत्न केला, अंगठीच निघना. धनपाल म्हटला, अंगठी तर सोडत नाही. पठ्ठ्या, एकदा जयकृष्ण जर बोलला असताना तू तर तुला एवढं सोडलं असतं रे, पण तू हरे कृष्ण सुद्धा बोलला नाही, तुला कसलं सोडणार नाही मी आता. अंगठी तर काही निघना. आणि धनपाल म्हणतोय 2 दिवसाचं संताचं जेवण होईल. धनपाल म्हटले, हे बघ शेठजी, असंही तुला, मला तर अंगठी पाहिजेच आहे, असंही या बोटाची तुला काही गरज नाही म्हणे. त्याचं बोट कापून घेतो आणि अंगठी काढून घेतो. धनपालनं बोटाला सुरी लावली आणि असं बोट कापणार, भगवान प्रगट झाले. पंढरनाथ भगवान की जय. भगवान प्रगट झाले. धनपालचे ओठ कापरे झाले, अंग रोमांचित झालं, डोळे डबडबले. माफ करा देवा, मला चुकलो मी देवा, तुम्हाला मी काय करायला लागलो होतो, मला माफ करा, चुकलो मी. धनपाल माफी मागतायत, पण भगवान म्हणतात, धनपाल स्वतःला असा गुन्हेगारासारखा समजू नकोस. मान्य मला तू चोरी केलीस, पण चोरी करून तू तुझा संसार वाढवला नाही. चोरी करून तू तुझी घरं बांधली नाहीस, पत्नीला दागिने नाही घेतले, तू काहीच केलं नाही. तू फक्त एकच केलं, संतांना जीव घालण्याचं काम केलं. अरे जी लोक चुकूनही कधी कथा कीर्तन ऐकत नाहीत, त्यांचं धन चोरून त्यांच्या खात्यात पुण्य जमा केलंस तू. खूप मोठं पुण्याचं काम केलं. धनपाल, आता आजपासून तुला कोणाकडे हात पसरण्याची आणि कोणाच्या हातातले दागिने काढून घेण्याची वेळ येणार नाही. तू म्हणतोस ना 10 वर्ष पुरेल, मी सांगतो जोपर्यंत तू जिवंत आहेस ना तोपर्यंत संत सेवेसाठी हे धन तुला उपयोगी येईल. साधूच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं जे मिळत असतं ना ते कधीच संपत नसतं. पहा, आयुष्यभर पुरेल तुला. आता येऊ का धनपाल? धनपाल बोलला, देवा, ज्या पत्नीमुळे मला संत सेवा करायची सवय लागली त्या माझ्या पत्नीला दर्शन नाही देणार? देणार ना. भगवान धनपालच्या घरी आले आणि धनपालच्या घरी येऊन देवानं त्याच्या पत्नीला दर्शन दिलं. पंढरीनाथ भगवान की जय.
लक्षात घ्या. संत श्रेष्ठ आहेत का साधे आहेत याचा विचार न करता वारकऱ्यांना, साधू संतांना, देव ब्राह्मणांना पवित्र भावनेनं फक्त अन्नदान केलं तर देव स्वतःहून तिथे भेटायला आला. एवढा प्रभाव संत सेवेचा आहे, संतांच्यावर ठेवलेला श्रद्धेचा आहे. म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. पण संत सेवा करत असताना, अन्नदान करत असताना, धर्मदान करत असताना कधी आपण मन बाजीक ठेवायचं नाही. कुठे मनामध्ये विकल्प येऊ द्यायचं नाही. जमेल ती सेवा करत राहा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांचे दास झाल्यानंतर संत काय करतात? अभंगाचं दुसरं चरण. तेची माझे हित करीती सकळ, 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 तेची माझे हित करीती सकळ. तेने हा भक्तिताईसाठी, भाविकाताई, साक्षी, जोरात टाळी वाजवा लेकरांसाठी. फार गुणी आहेत ही, फार गुणी आहेत. हे सोपंच नाही एवढं सगळं. काही लोकांना वाटतं काय अवघड आहे, कीर्तन करायचं अवघड काय, गायन करायचं काय अवघड आहे, वाजवायचं काय अवघड आहे. एक असंच म्हटलं ना, काय अवघड आहे, उद्या आम्ही कीर्तन करू. म्हटलं करा. मग त्यानं सकाळपासूनच प्रॅक्टिस चालू केली. सकाळीच एकाच्या 10व्याला गेलो आणि तिथंच हातात माईक घेतला. यांचं दुःखद निधन झाल्या कारणानं यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत आहे. सकाळपासून श्रद्धांजलीच देत होतं. संध्याकाळी आलं कीर्तनात, म्हणे आज फक्त निवेदन करतो, कीर्तन संपल्यानंतर मनोगत मांडतो, परवा कीर्तन करतो. काही हरकत नाही म्हणे. आज ट्रेलर. हातात माईक घेतला. महाराजांनी एवढं सुंदर केलं, एवढं सुंदर केलं, लोकांना मंत्रमुग्ध केलं आणि सुंदर कीर्तन केल्या कारणानं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोपं वाटतंय? सोपं नाहीये. इथं उभं राहिल्यावर कळतं किती घाम फुटतो. उगाचच घाम फुटत असतो. सोपं नाही. या लेकरांची वय किती आहेत आणि ह्या कमी वयामध्ये एवढं गाणं, एवढं वाजवणं, बाप रे बाप. खरं सांगू, यांच्या वयात मी जेव्हा होते ना तेव्हा मला सुद्धा एवढं जमत नव्हतं. खरंच यांचं कौतुक आहे.
तीची माझी हित करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संत कृपा करतात, मग संतांची कृपा झाली की देवाची कृपा आपोआप होते. काय करतात संत? थकल्या भागलेल्या कडेवर उचलून घेतात. भागली या मज वाहतील कडीये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि सांगतायत की संतांनी आमच्यावर कृपा करावी, संत कृपा व्हावी. याच्यासाठी संतांचं वाक्य हे वेदाच्या वाक्य एवढं आपल्याकडे प्रमाण पाहिजे. वेदाच्या वाक्य एवढं. तुका म्हणे शेष घेईन आवडी, आणि वचन न मोडी बोलिले ते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा साक्षीताई भाविकाताई यांच्या बोटातली जादू पहा आता. अजिबात कुणी उठायचं नाही मध्ये. ज्याच्या पोटात दुखल तेच उठल. अजिबात कुणी उठू नका. आणि या लेकरांचं कौतुक आता. हा टाळी. भगवंताच्या वेळेस थांबायचं. हातून घ्या. कॅमेरा दिसू द्या जरा हात उंच. भगवाजातून आता भाविकता एक दोन आवाज तुम्हाला काढून दाखवते. तलवारीचा आवाज निघाला का आवाज? हा. माझ्या ताईनो खरंच आता या लेकरासाठी असं केलं पाहिजे की नाही? आपण केलं पाहिजे की नाही? करा ना तुम्ही तिच्यासाठी असं.
वा वा वा, खूप छान. माझ्या वाणीला इथंच विराम देते. खरं तर आम्हाला एका सत्रामध्येच कथा करायची सवय आहे, पण 2-2 सत्रातली कथा, त्यात हे 3रं कीर्तन, हे ओव्हर होतं आहे आम्हाला, ओव्हरलोड. खूप प्रवासानं, खूप सारखे रोज कार्यक्रम करून थोडासा थकवा, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जास्तीचं काय ते मी पुढे वाढवणार नाही. उद्या परत तुमची माझी भेट आहेच आहे, अजून 4-5 दिवस. त्याच्यामुळे इथेच वाणीला विराम देते. या सुंदर महिला कीर्तन महोत्सवासाठी सगळ्यांनी भरभरून देणगी स्वरूपात मदत करा, अन्नदान स्वरूपात मदत करा. आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवरा तालुक्यात चकलंबा या गावी 250-300, 300-350च्या घरात मुली तिथे कीर्तनाचा अभ्यास करतात. तर त्या संस्थेसाठी सुद्धा तुम्हाला जमल ते सहकार्य तुम्हाला करायचंच आहे. कारण त्याच देवीचं रूप आहेत, याच जनाबाई मुक्ताबाई आहेत. यांना घडवण्यासाठी आम्ही आमचं जीवन वाहिलं आहे. तुम्हाला फक्त थोडीशी मदत करायची आहे आणि इच्छापूरचं सहकार्य चकलंबा संस्थांमध्ये सुद्धा लावायचं आहे. म्हणून उद्या परत मी संस्थेबद्दल माहिती सांगेल. गोरगरिबाची लेकरं शिकतात, याच्यातलं एकही लेकरू श्रीमंताचं नाही, नोकरदाराचं नाही, सामान्य शेतकऱ्याची लेकरं आहेत. खूप सामान्य कुटुंब. काही लेकरं तर अशी आहेत ना की त्यांचं सगळं आपण, आम्हाला जे कथा कीर्तनातून मानधन प्राप्त होतं त्यातून सगळा त्यांचा आम्ही खर्च पाहतो. मठाचं बांधकाम करतोय, कुठली राजकीय शासकीय मदत नाही. तुमच्यासारख्या पवित्र मनाची माणसं या कामात आम्हाला मदत करतात आणि हे चांगलं काम चालू आहे. या जिवंत इमारती उभं करण्याचं काम आम्ही करतोय. तर या कामाला तुमच्यासारख्या पवित्र लोकांनी सहकार्य करावं, ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. चांगल्या कामात मदत केल्यानं गरिबी येत नसते. हो इच्छापूर सर, तुम्हाला सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करणार आहेत आम्ही आता. असं नाही, चांगलं नाही असं. मी अजून बसले नाही, तुम्ही निघालात. आपला कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. लोक काय म्हणतील, काय चाललंय इच्छापूरला? आपल्या ना गावाचं नाव खराब करायचं आहे का 10 मिनिटासाठी? नका हो असं करू, चांगलं नाही वाटत. बरं झालेली सेवा माऊलींच्या चरणी. मुक्ताबाईचा जप येत नाही ना आपल्याला? कोणता? इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माँ। इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माँ। तापी माँ का जल भी बोले श्री मुक्ताई माँ। तापी माँ का जल भी बोले श्री मुक्ताई माँ। सुनीताताई चाळीसगावकर यांचं सुंदर कीर्तन होणारे बहुसंख्येने कीर्तनाला या.
कीर्तनाच्या साथीसाठी भाविकताई साक्षीदार अपेक्षादायी भक्तीदायी हे सगळे गुरुजन मंडळ असणारे बहुसंख्येने या सोहळ्याचं सुंदर सौंदर्य वाढवतात.